फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. दैव कुणी. तुमच्याशी एका निर्णयाबाबत चर्चा करायची होती. तुमचा निर्णय ऑलरेडी झालाच असणार, मग चर्चा कशावर करायची? तुमचं मत विचारायचं होतं. अच्छा अच्छा अच्छा, बरं, काय निर्णय घेतलाय? आम्ही एक ग्रँड पार्टी नियोजित करणार आहोत. सगळ्या इन्व्हेस्टर्स, बिझनेसमॅन आणि मीडियासाठी. बरं, मग नाही म्हणजे आम्हाला सांगण्यासारखं काय? म्हणजे आमच्या दर्पणचे सगळे रिपोर्टर्स येतील आणि तुमची पार्टी कव्हर करतील. ही पार्टी आम्ही शुभमच्या यशाप्रित्यर्थ सेलिब्रेट करणार आहोत. काय? शुभमचं यश तुम्ही सेलिब्रेट करणार? हो. का? अहो, शुभमवर आलेलं संकट म्हणजे सगळ्या दुधाच्या व्यवसायावर आलेलं संकट होतं. ते या संकटातून बाहेर पडले याचा सगळ्यांनाच आनंद आहे. म्हणूनच बिझनेसवर एकंदरीत आलेली मरगळ आम्हाला दूर करायची. नाही, पण ह्या सगळ्याच्यात शुभमचं नाव होणार आहे, तुम्हाला ते चालणार आहे? एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा एकमेकांच्या बरोबरीने चालणं किती उपयोगाचं आहे हे आम्हालाही आता कळू लागलंय. नाही, कल्पना खूप चांगली आहे, पण तुम्ही सांगता ह्याच्यावर माझा विश्वास बसत नाही. तुम्ही नेहमीच आमच्यावर अविश्वास दाखवला, पण खरंच शुभमचं यश सेलिब्रेट करण्यासाठीही आम्ही पार्टी देतोय. कशी काय वाटली कल्पना तुम्हाला? नाही, कल्पना खरंच खूप चांगली आहे, पण मला असं वाटतं की पार्टी देण्यापेक्षा एखादी साधी प्रेस कॉन्फरन्स घेतली असती तर. पार्टी नक्की झालेली आहे. कल्पना कशी वाटली तेवढं सांगा. करेक्ट, म्हणजे तुमचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे, मग चर्चा कशाला करायची, नाही का? ठीक आहे, मग शुभमच्या यशाप्रित्यर्थ आम्ही पार्टी देतोय. घोषणा आम्ही लवकरच करू. येतो आम्ही. हॅलो, शामराव मोहिते आहेत का घरात? हो आहेत, देते. सुना, अरुंधती बाई. हॅलो. नमस्कार शामराव. आता कशी तब्येत आहे तुमची? बरे. वा वा वा, ऐकून खूप बरं वाटलं. शुभमवर आलेलं संकट दूर झालं हे ऐकून आम्हाला अतिशय आनंद झाला. धन्यवाद. अहो, शुभमवरच्या संकटामुळे तुमच्या इतके आम्हीही अस्वस्थ होतो. शुभमवरचं संकट म्हणजे केवळ शुभमवरच नाही हो, पूर्ण डेअरी इंडस्ट्रीवरचं संकट होतं ते. तुम्ही हे असं मानता, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. आम्ही खूप मनापासून बोलतोय शामराव. एखाद्या प्रॉडक्ट विषयी शंका निर्माण झाली की फटका पूर्ण इंडस्ट्रीला बसतो, नाही का? बरोबर आहे. लोकांचा एकदा विश्वास उडाला ना की त्याचा परिणाम सगळीकडेच दिसतो. आम्हालाही तेच म्हणायचंय, पण आता तो विश्वास परत आलाय. आपल्या डेअरी इंडस्ट्रीची प्रतिमा अगदी स्वच्छ लख्ख झालेली आहे. तेव्हा आम्हाला असं वाटतंय की जुनी सगळी जळमटं साफ करून पुन्हा एकदा आपण बिझनेसमध्ये झेप घ्यायला हवी. म्हणून एक विचार आलाय आमच्या मनात. आम्हाला खात्री आहे तुम्ही आम्हाला ह्या गोष्टीसाठी कधीच नकार देणार नाहीत. कोणती? शामराव, एका संध्याकाळी आपण सगळे एकत्र येऊया आणि आपलं यश, नवीन सुरुवात सगळं सेलिब्रेट करूया. चालेल? पण म्हणजे नक्की काय करायचं? तुम्ही फक्त उपस्थित राहायचं. सेलिब्रेशनची तयारी आम्ही करू. एक मोठी पार्टी अरेंज करू, म्हणजे पूर्ण बिझनेस वर्ल्डला कळेल की डेअरी इंडस्ट्री पुन्हा सुसज्ज झाली आहे. पण हे सगळं तुम्ही कशासाठी करताय?
अहो, बिझनेसच्या दृष्टीनं आपल्यासारख्या माणसांना ह्याचा खूप फायदा होतो. पुन्हा तुमची शुभम रिसेट करण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग नाही का होणार? इन्व्हेस्टर्सचा आपल्याबद्दलचा विश्वास वाढेल आणि ते सुद्धा अगदी सरळ प्रामाणिक पद्धतीने आपण सगळं करणार आहोत. तेव्हा डेअरी इंडस्ट्रीच्या हिताचा विचार करून तुम्ही पार्टीला यायला नाकार देणार नाही अशी मी अपेक्षा करते. काय? शामराव, येत आहे ना? ठीक आहे अरुंधतीबाई पाटील, आम्ही येऊ पार्टीला. थँक्यू व्हेरी मच. जय हो. अण्णा, मला बोलवलं? तुला न्यूज कळली की नाही? कुठली? अरुंधती जंगी पार्टी देते. बरं, मग? अरे मग काय, पार्टी कशासाठी आहे माहिती आहे का? शुभमचं यश सेलिब्रेट करण्यासाठी. अरुंधतीबाई शुभमचं यश सेलिब्रेट करतायत? इम्पॉसिबल. तिने तर मला तसंच सांगितलं. ती असंही म्हणाली की शुभममुळे आता दूध व्यवसायावरचं सगळं संकट टळले वगैरे वगैरे बरंच काही बोलली. खोटं आहे ते. कळतंय मला. मला सांग, ह्यामागचं नेमकं कारण काय असेल? पण ना, तुम्ही बाकी काही म्हणा, आमच्या सासूबाईंची एक एक चाल म्हणजे डोकं चक्रावणारी असते. शेवटपर्यंत प्लॅन कळत नाही. खरं आहे तुझं. मला पण आता जरा भीती वाटायला लागली. नाही, ह्यातनं नेमकं असं काही व्हायला नको की ज्यामुळे शुभमला आणि शामरावांना आणखीन मोठे धक्के बसतील. अण्णा, अरुंधतीबाई उदार झाल्यात म्हणजे प्लॅन भयंकर असणार आहे. ह्या पार्टीत नक्कीच काहीतरी खळबळ माजणार आहे. मनोज, एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? आता आपल्याला खूप अलर्ट राहायला लागणार आहे. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर आपल्याला नजर ठेवावी लागणार आहे. काय? आपल्या यशाचं सेलिब्रेशन करण्यासाठी अरुंधती पाटील पार्टी देणार? आणि तुम्हाला हे पटतंय सगळं? पटत नव्हतं, पण त्यानंतर अरुंधतीबाई जे काही बोलल्या ना त्याच्यावर विचार करता आम्हाला त्यांचं बोलणं पटलं. काय म्हणाल्या त्या? त्या म्हणाल्या, शुभमवरच्या या संकटामुळे सगळ्यांचाच डेअरी इंडस्ट्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. या पार्टीमुळे तो दृष्टिकोन सुधारेल, ज्याचा आपल्या दोघांना तसंच एकंदरीतच डेअरी इंडस्ट्रीला फायदा होईल. अत्यंत तकलादू कारण आहे आजोबा. तुम्ही जर का समृद्धीच्या यशाचे ग्राफ पाहिलेत ना तर तुमच्या लक्षात येईल मधल्या काळात त्यांच्यावर काहीही परिणाम झालेला नाहीये. उलट शुभमचे सगळे ग्राहक त्यांच्याकडे वळलेत. मी खूप भोळे आहातो आणि याच गोष्टीचा फायदा ती अरुंधतीबाई घेते. तुम्ही कशाला करताय म्हणावं आमच्या यशाचं सेलिब्रेशन? त्यासाठी आम्ही समर्थ आहोत. पण दुसऱ्यांच्या खर्चाने आपला जर फायदा होणार असेल तर तो का करून घेऊ नये? सुलेखा, आई, समृद्धीने आपल्या यशाची पार्टी देण्याचा आपल्यालाच फायदा होणार आहे. नाहीतर आपण निर्दोष आहोत हे लोकांपर्यंत कुठे पोहोचलंय? आता काही न्यूजपेपर्समध्ये, न्यूज चॅनल्समध्ये बातमी आली होती, पण त्या पलीकडे कुठे पब्लिसिटी मिळाली आपल्याला? म्हणून आपण अशा पद्धतीने त्यांचा आदर घ्यायचा का? काय हरकत आहे ताई? त्या पार्टीमध्ये मोठमोठे इन्व्हेस्टर्स, फायनान्सर्स येतील. त्यांची आपोआप आपल्याकडे नजर जाईल. समृद्धी आणि शुभम एकत्र येऊन सेलिब्रेशन करतायत याचाच अर्थ शुभम पुन्हा एकदा वर येते असे सिग्नल्स जातील मार्केटमध्ये. आजोबा, ही जे काही बोलतीये ते पटतंय तुम्हाला? मला माहिती तुम्हा दोघांनाही माझं म्हणणं पटणार नाही, पण मधल्या काळात जे काही भोगलंय ना आपण, त्यावरून एक गोष्ट नक्की कळलीये मला. बिझनेस करताना कोणत्याही गोष्टीकडे नैतिक, अनैतिक, योग्य की अयोग्य या दृष्टीने कधी बघूच नाही. जी गोष्ट आपल्या फायद्याची आहे ती स्वीकारायची आणि तोट्याची आहे ती चक्क नाकारायची. सुलेखा, तू हे काय बोलतीयस? अगं, शुभमने ज्या पद्धतीने आजपर्यंत आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून आपली मूल्य जपली आहेत, काय दिलंय त्या मूल्यांनी आपल्याला? शुभमची बदनामी, अविनाशच्या तोंडाला काळं फासणं,
तुझी आणि माझी झालेली धावपळ की आजोबांचं असं खचून जाणं? सांग ना ताई, काय दिलंय त्या मूल्यांनी आपल्याला? काय दिलंय त्या मूल्यांनी आपल्याला? शुभमची बदनामी, अविनाशच्या तोंडाला काळं पडलं, तुझी आणि माझी झालेली धावपळ की आजोबांचं असं खचून जाणं. जगातला सगळ्यात मोठा विनोद आहे हा. अरुंधतीबाई पाटील शुभमच्या यशाबद्दल पार्टी देणार? तुला पटतंय हे सगळं? अजिबात नाही. मी तर म्हणतो ना, स्वतःची इमेज लखलखित करण्याचा हा प्रयत्न आहे, किंवा याच्या मागे ना दुसरंच काहीतरी कारण असणार. मला असं वाटतं प्रसिद्धीसाठी शुभमला समृद्धीची गरज नाहीये. आपण करू की आपली प्रसिद्धी? करेक्ट. आपण ह्या पार्टीला जायचंच नाही आणि डिक्लेअर करून टाकायचं, ह्या पार्टीशी आमचा काही एक संबंध नाही. पण आजोबा होकार देऊन बसले आणि त्यांच्या एकंदर वागण्यावरून असं वाटतं की त्यांना हे सगळं मान्य आहे. मी बोलतो ना शामरावांशी. नाही तू बोल, पण मला वाटत नाही त्याचा फारसा काही उपयोग होईल. आणि सुलेखाचा पण याला स्ट्रॉंग सपोर्ट आहे. सुलेखाचा? हो, या संधीचा आपण पुरेपूर उपयोग घ्यावा असं तिला वाटतंय. माहित नाही रे, ती आजकाल खूप वेगळं बोलायला लागली. चाल, म्हणजे आता सुलेखालाही मला वेगळं समजावं लागणार आहे. तू खरंच प्रयत्न कर, नाहीतरी मला पण पार्टीला जाण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. अगदी बरोबर बोलतेस तू. आणि हो, आणखी एका गोष्टीबद्दल मला तुझ्याशी बोलायचं होतं. बोल ना. अजिंक्यनी समृद्धी जॉईन केली म्हणे. हो. जरा जपून राहा. म्हणजे? आपले बिझनेस प्लॅन्स त्याला सांगायला जाऊ नकोस. हं? एक मिनिट अविनाश, तू उगाचच संशय घेतोयस. अजिंक्यला कोणतीही गोष्ट सांगायला काहीच हरकत नाहीये. नाही नाही, मला असं म्हणत. अजिंक्य आधी माझा विचार करेल, मग समृद्धीचा. त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. काम झालं. हे काम आजच्या आज व्हायला हवं. पार्टीच्या आधी जर हे काम झालं तर आमची योजना संपूर्णपणे यशस्वी होईल, कळलं? जय हो. तुझ्या ताईचं ना डोकं फिरलंय. त्या शामरावाच्या यशासाठी ही पार्टी देते. हे बघ भास्कर, ज्यातलं आपल्याला काही कळत नाही ना त्या विषयावर आपण बोलू नये. मग मला सांग ती पार्टी का देते? मलाही माहिती नाही. मग तू कशाला बोलतोय? अरे हे बघ, मी माझ्या ताईला अतिशय चांगला ओळखतो. तिचा काहीतरी हेतू असेल ना तरच ती कुणाचंही भलं करते. मी तिचा सख्खा भाऊ आहे, पण माझं सुद्धा भलं करताना तिच्या मनात काहीतरी हेतू असेल. मग त्या शामरावचं भलं करायला का निघाली आई? तेच तर मी सांगतोय ना, तिचा काहीतरी हेतू असणार आणि ते आपल्याला पार्टीत कळेल. मग ती आपल्याला आत्ता का नाही सांगत आहे? तुला काय करायचंय? हे बघ भास्कर, हीच वेळ आहे. हीच वेळ आहे तुझ्या चुका सुधारण्याची. हीच वेळ आहे ताईचा विश्वास संपादन करण्याची. मी तुला सांगतो, तू स्वतः जा आणि शामरावांना पार्टीचं आमंत्रण दे. काय बोलतोयस तू? हां, मी नाही देणार आहे. हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. हा तुझा मामा तुझ्या भल्याचा सल्ला तुला नेहमी देतो, होय की नाही? तर तू ते कर. मी निघतो. कुठे निघालायस तू? अरे मला कामं आहेत. ताईनी पार्टीची सगळी जबाबदारी सोपवली माझ्यावर. शामरावांना आमंत्रण दे तू स्वतः. निघतो. निघतो. हिचं फक्त ऐकत बसा, बस. थँक्स. आय एम सॉरी. त्या अजिंक्यवर संशय घेतला त्याबद्दल आय एम सॉरी. तुला नेहमीच त्याचा संशय येतो रे. आता सॉरी म्हणतोय ना, म्हणजे मी त्याच्यावर संशय घेतला त्याबद्दल आय एम सॉरी. आता काय स्वतःला शिक्षा करून घेऊ बस का? झालं, बस झालं. काय सारखं सॉरी सॉरी म्हणतोस? अविनाश, तू ना अजिंक्यबद्दलचा पूर्वग्रह बाजूला ठेवून विचार कर. ठीक आहे, बघतो प्रयत्न करून. म्हणजे त्याचं पाटील हे आडनाव बाजूला ठेवून फक्त अजिंक्य म्हणून त्याचा विचार करून बघतो. प्रयत्न करून बघ, म्हणजे तुला माझं म्हणणं पटेल. आणि मी पण जरा जास्तच बोलले तुला. आय एम सॉरी. झालं, कॉम्प्रोमाइज झालं.
आता आपण सेलिब्रेट करूया. काय? दोन झकास चहा पाठवा. म्हणजे तू हा वाद इथेच संपवलास? वाद? हा वाद नेहमी मलाच संपवावा लागणार आहे. अविनाश, अजिंक्य, ह्या वादात माघार नेहमी मलाच घ्यावी लागणार आहे. तीच नियती आहे. म्हणजे हे नाही, म्हणजे शामरावांसारखं त्यांच्या जुन्या नाटकातल्या सारखं असं बोलण्याचा प्रयत्न केला मी. अविनाश, पण ह्या सगळ्या प्रकारात मला तुझी खूप मदत लागेल. कारण माझ्या लग्नात किती अडचणी येणार आहे त्याची कल्पना आहे मला, आणि मला सतत तू पाठीशी हवायस. शर्वरी, तुला सांगायची गरज आहे का? मी सतत आहे तुझ्या बरोबर. फक्त तुझी फसवणूक होऊ नये इतकंच वाटतं मला. अजिंक्यवर माझा पूर्ण विश्वास आहे. तो कधीच माझी फसवणूक करणार नाही. तुझा हाच विश्वास मला जिंकायचा होता, पण तू कधी संधीच दिली नाहीस. माझं प्रेम तुला कधी कळलंच नाही शर्वरी. अविनाश, काय रे, कसला विचार करतोस एवढा? चहा कसा आला नाही त्याचाच विचार करतोय. थांब आलो, त्यांना जरा झाडून येतो. अरे अविनाश, यश तुझ्याकडे चालत येताना आजही पाहिलं आम्ही. पण काय बाबा? अरुंधती, आम्ही याआधीही तुला सांगितलं आहे की कोणीतरी एक मुलगी तुझ्या आणि तुझ्या यशाच्या मध्ये उभी आहे. अरुंधती, आजपासून जे काही करशील ते अगदी गुप्तपणे कर. अगदी या कानाचं त्या कानालाही कळणार नाही इतक्या गुप्तपणे. शत्रूला तुझ्या कोणत्याही चालीचा अंदाज येता कामा नये. अरुंधती, गळा केसानं कापायचा, चाकूने नाही. लक्षात आलं? नाही बाबा, आजवर या अरुंधती पाटीलनं पराभवाचं तोंड पाहिलेलं नाहीये. यावेळी विजय आमचाच होणार आहे. बस उद्याची पार्टी सुरू होते. अशी कोंडीत पकडणार आहे मी त्या शामराव मोहिते ना की सुटकेचा मार्गच सापडला नाही पाहिजे.